नमस्कार, मी अरुण मेहत्रे. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपणा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, अगदीच गावरान भाषेत सांगायचं तर बारामतीकरांनी बारामतीमध्ये अजित पवारांचे 12 वाजवलेत असं म्हणावं लागेल. मात्र आज आपल्याला अजित पवारांना दुखवायचं नाही आणि डिवचायचं देखील नाही. तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या पराभवाची प्रमुख 12 कारणं कोणती आहेत यावर चर्चा करायची आहे. तर बघूयात ती कारणं. नंबर 1, घरातील उमेदवार उभा करून घर फोडल्याबद्दलची मतदारांमध्ये असलेली नाराजी. तर अजित पवारांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. स्वतःची बहीण जी विद्यमान खासदार आहे सुप्रिया सुळे हिच्या विरोधामध्ये स्वतःच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवार यांना निवडणुकीमध्ये उभं केलं आणि त्यामुळे बारामतीकरांमध्ये निश्चितपणे घर फोडल्याबद्दलची भावना निर्माण झाली, ज्याचा फटका अजित पवारांना आणि स्वाभाविकपणे सुनेत्रा पवार यांच्या पराभवामध्ये आपल्याला दिसून येतो. नंबर 2, पक्ष फोडून शरद पवारांची साथ सोडल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविषयीची सहानुभूती. तर अजित पवारांनी काय केलं हे आपल्याला माहित आहे. अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष हिसकावला, शरद पवारांचं चिन्ह देखील हिसकावलं आणि त्यामुळे शरद पवारांविषयीची सहानुभूती जशी राज्यभर दिसून आली तीच बारामतीमध्ये देखील दिसून आली आणि त्याचा परिणाम म्हणून सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मतदारांनी मतदान मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्या निदर्शनास आलं. नंबर 3, सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघातील सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणूक काळात घेतलेली मेहनत. पायाला भिंगरी लावून सुप्रिया सुळे मतदारसंघामध्ये फिरत होत्या. अगदी म्हणजे पुण्यासारख्या शहरापासून म्हणजे संबंध मतदारसंघ हा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण असा आहे. प्रत्येक ठिकाणी सुप्रिया सुळे गेले 2 वर्ष सातत्यानं दौरे करत होत्या, लोकांना भेटत होत्या आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत, हा संपर्क, या सगळ्याचा परिणाम म्हणून सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी या निवडणुकीत पसंती दिली. नंबर 4, सुप्रिया सुळे यांच्याकडील नेतृत्व गुण तसेच वक्तृत्व, संसद रत्न म्हणून मिळालेली प्रसिद्धी. सुप्रिया सुळे स्वाभाविकपणे शरद पवारांच्या कन्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व हे ओघानच आलं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे वक्तृत्व म्हणजे अगदी तरबेज नाहीत, मात्र निश्चितपणे लोकांशी चांगल्या प्रकारे संपर्क संवाद साधता येईल असं वक्तृत्व देखील आहे. आणि त्याच्या जोडीला त्यांना सलग 2-3 वेळा संसद रत्न म्हणून जो पुरस्कार मिळाला त्याची निश्चितपणे भर त्यांच्या विजयाला म्हणजे त्यांना विजयापर्यंत नेण्यासाठी उपयुक्त ठरली. नंबर 5, पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी पवार यांच्या विरोधात म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात घेतलेली भूमिका. रोहित पवार असू द्यात, राजेंद्र पवार असू द्यात, श्रीनिवास पवार असू द्यात, युगेंद्र पवार असू द्यात किंवा संपूर्ण बारामती मधलं म्हणजे पवारांचं कुटुंब हे अजित पवारांच्या विरोधामध्ये उभं ठाकलं. ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या, दौरे केले. इतकंच नाही तर जमेल त्या पद्धतीनं अजित पवारांनी कशी चूक केली हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फटका निश्चितपणे अजित पवारांना या ठिकाणी बसला. नंबर 6, पुरंदरमधून विजय शिवतारे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका. या दोघांच्याही लक्षात होतं की अजित पवारांनी त्यांचा कशा पद्धतीने गेल्या निवडणुकीमध्ये काटा काढला होता, त्यांना घरी बसवलं होतं आणि निश्चितपणे त्याचा परिणाम सुरुवातीच्या काळात दोघांनीही बंडाची भूमिका घेतली. अगदी विजय शिवतारे तर लोकसभा स्वतःच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पुढच्या काळामध्ये त्यांचं बंड मावलं, मात्र संभ्रम कायम राहिला आणि त्याचा परिणाम म्हणजे हर्षवर्धन पाटील असतात किंवा विजय शिवतारे त्यांचे कार्यकर्ते समर्थक म्हणत राहिले, तुम्ही काहीही करा, आम्ही मात्र घेतलेला निर्णय त्याच्यावरती ठाम आहोत, आम्ही अजित पवारांच्या विरोधामध्ये काम करणार. आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम सुप्रिया सुळेंना मतदान होण्यामध्ये झाला, फायदा होण्यामध्ये झाला. नंबर 7, देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाविषयीचा राग. सर्वसामान्य मतदारच नाही तर भाजप किंवा संघाच्या लोकांनी घड्याला मत देण्याचं टाळलं. पुणे असू द्यात किंवा ग्रामीण भाग म्हणजे अगदी बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक देवेंद्र फडणवीस यांना स्वतंत्र बैठक घ्यावी लागली. त्याचं कारण हेच होतं की लोकांच्या मनामध्ये घड्याळाचं काम का म्हणून करायचं हा प्रश्न होता. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतरही त्यांना मिळू शकले नाही. लोकांनी जे करायचं तेच केलं. नंबर 8, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेली बारामतीत
शरद पवारांचा पराभव करायचा आहे, अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य. आणि याच्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या जाहीर सभेमध्ये शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून केलेला उल्लेख हा बारामतीकरांना आणि एकूणच सगळ्या मतदारांना अजिबात रुचलेला नाही. त्याचा फटका आपल्याला निवडणुकीमध्ये अजित पवारांना बसलेला दिसून येतोय. सुनेत्रा पवारांचा पराभव हे त्याचंच प्रतीक म्हणावं लागेल. नंबर 9, अजित पवार यांनी निवडून दिले तरच काम करेल अशा आशयाची केलेली वादग्रस्त विधाने. म्हणजे अजित पवार ज्यावेळेस प्रचाराला किंवा दौऱ्यांमध्ये जात होते त्यावेळी मला मतदान करा किंवा माझ्या पत्नीला निवडून द्या तरच भविष्यामध्ये तुमचं काम करेल किंवा निधी देईल, अशा स्वरूपाची जी विधानं केली होती किंवा एकूण अजित पवारांचा हा जो काही स्वभाव आहे हा लोकांना फारसा पटला नाही आणि त्याचा फटका सुनेत्रा पवार यांना बसला. त्यांना पराभूत व्हावं लागलं. नंबर 10, बारामती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित साथ अजित पवार यांना मिळाली नाही. निवडणुकीमधली मतदानाची आकडेवारी जर बघितली तर जो बारामती मतदारसंघ आहे, बारामती शहरामध्ये अजित पवारांना मोठ्या प्रमाणावरती मतदान होईल असं वाटत होतं, तसं अजिबात घडलं नाही. जवळजवळ 70 ते 75% बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मतदान केलं. अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल तर ज्या ठिकाणी अजित पवार राहतात त्या सहवास सोसायटीतल्या लोकांनी देखील सुप्रिया सुळे यांना मतदान केल्याचं बोललं जातंय. त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघ जो नेहमी भारतीय जनता पक्षाला साथ देत आलेला आहे, त्या ठिकाणी म्हणावं तेवढा लीड किंवा म्हणावं तेवढी आघाडी अजित पवारांना मिळालेली नाही, सुनेत्रा पवारांना मिळालेली नाही. ती काय जेमतेम 20-25 हजाराची आघाडी आहे, जी साधारणपणे 60-70 हजाराच्या घरात अपेक्षित होती. नंबर 11, ऐन मतदानाच्या दिवशी झालेले पैसे वाटपाचे आरोप, दमदाटीचे आरोप. मतदानाच्या दिवशी दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो आपल्याला आठवत असेल कशा पद्धतीने दमदाटी केली जाते. त्याचवेळी भोरची पीडीसीसी बँक रात्रभर उघडी होती हे देखील आपल्याला आठवत असेल. रोहित पवारांनी या संदर्भात केलेले ट्विट्स आपल्याला आठवत असतील आणि त्यामुळे त्याचा निश्चितपणे परिणाम हा तिथल्या मतदानावरती झाला, मतदारांना प्रभावित करण्यावरती झाला. आणि सर्वात शेवटी म्हणजे क्रमांक 12, नंबर 12, अजित पवार आणि त्यांच्या पक्षाविषयी बारामतीकरांमध्ये निर्माण झालेली लोकसभेला नाही विधानसभेला बघू अशी भावना. म्हणजे बारामतीकर बोलत होते, अजितदादा तुम्ही यावेळी काही सांगू नका, आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान करणार आहोत, विधानसभेला मात्र बघू, कारण तुम्ही आमचा विकास केलाय, तुम्ही आम्हाला भरभरून दिलंय, मात्र याचा अर्थ आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचं ऐकलंच पाहिजे असा होत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून म्हणजे 1 ते 12 या 12 कारणांचा परिणाम म्हणून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांचा पराभव झाला. पर्यायाने अजित पवारांचा पराभव झाला. आता हे झालं आपलं विश्लेषण, आपली निरीक्षणं. अजित पवार स्वतः आत्मचिंतन करतील आणि त्याचा नेमका काय रिपोर्ट येतो, त्यातून त्यांना काय गवसतं हे जाणून घेणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. नमस्कार.